अद्भुत आहे तुझी माया, निळकंठाची तुझी छाया, अमरनाथमध्ये केलास वास, तूच आमच्या मनातला ध्यास. हर हर महादेवा. श्रावणी सोमवारच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आज तर पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आहे. सकाळी नागदेवतेची पूजा करून घेतली आणि त्यानंतर आहे ना आता श्रावणी सोमवारची पूजा. तर आज पहिला सोमवार आहे, शिवमुठ आहे, तांदूळ. तर आता आहे ना घरातली घरातच पूजा करते. बाहेर पाऊस पण येतोय बारीक बारीक. तर चला म्हटलं आज आहे ना घरातच पूजा करून घेऊ आणि पाऊस जर उघडला तर मंदिरात जाऊ. तर सुरुवातीला आहे ना मी पाट आणि छोटा चौरंग होता माझ्याकडं, ते दोन्ही घेतले आणि पाटावर आहे ना एकदम छोटी म्हणजे उंची होत नव्हती, त्यामुळे ना उंची करायला मी परत छोटासा पाट घेतला. थोडंसं डेकोरेशन करून घेतलं. त्यानंतर दिवा लावून घेतला. पूजेची सुरुवात करण्या अगोदर दिव्याखाली ना थोडेसे तांदूळ टाकले, दिवा लावला, त्यानंतर पूजा करून घेतली. आणि आता म्हटलं चला गणपती बाप्पाची पूजा करून घेऊ. सुरुवातीला ना सुपारीला अभिषेक घालून घेतला पाण्याचा. त्यानंतर म्हटलं आता पंचामृताचा घालू. पण अभिषेक घालताना आहे ना ओम गण गणपताय नमः, ओम गण गणपताय नमः असं म्हणायचं. तर मी जशी पूजा करते ना त्याच पद्धतीने तुम्हाला सांगते. आपली साधी सोपी पूजा देवाला मान्य असते. मनातून केलेली कोणतीही पूजा ना देवापर्यंत सहज पोहोचते. नुसता देखावा करण्यात काही अर्थ नाही आहे. तर असं चला. त्यानंतर आहे ना साध्या पाण्याने अभिषेक घालून घेतला गण गणपताय म्हणत. त्यानंतर आहे ना अभिषेक झाल्यानंतर सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं आहे ते काढून घेतलं आणि सुपारी ठेवली ना मी तिथे. पण अगोदर तांदूळ ठेवले होते. त्यानंतर हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली आणि एक आहे ना गुलाबाचं फुल वाहून घेतलं. त्यानंतर मग माझ्याकडे ना पितळी पिंड होती महादेवाची, ती पिंड घेतली. छोटीशीच पिंड आहे, पण जास्त मोठी पिंड पण देवाऱ्यात चालत नाही, त्यामुळं मग मी छोटीशीच पिंड घेतली. तर आता पिंडीला पण आहे ना साध्या पाण्याने अगोदर अभिषेक घालून घेते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करत पूर्ण अभिषेक होईपर्यंत आहे ना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करत होती. तर आधी साध्या पाण्याने अभिषेक घालून घेतला, 5 वेळेस पाणी टाकलं. त्यानंतर आहे ना आता म्हटलं पंचामृताने अभिषेक घालून घेऊ. तर त्यानंतर आहे ना पंचामृताने अभिषेक घालायच्या वेळेस आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं जप करत राहिली. माझी पूजा आहे ना एकदम साधी भोळी आहे, पण मनाला समाधान देणारी आहे. तर पंचामृताने स्नान झालं. त्यानंतर परत अभिषेक पाण्यात स्वच्छ पाणी घेतलं, त्याचा अभिषेक घालून घेतला. तर पूर्ण दोन्ही पण पाण्याने बे आणि पंचामृताने अभिषेक झाल्यानंतर पिंड उचलून घेतली, स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली. त्यानंतर पूजा करायला दुसऱ्या ताटामध्ये ठेवली. सुरुवातीला ना भस्म घेतलं मी, त्यानंतर चंदन घेतलं, चंदन आणि भस्म लावून घेतलं. त्यानंतर आहे ना मग फुलं वाहिली. सफेद फुलं होती माझ्याकडं घरी, ती फुलं वाहिली स्वास्तिकची. त्यानंतर मग आहे ना परत बेलाची पानं वाहिली. बेलाची पानं, फुलं सगळं परत केशर आणि चंदन आणि तेल लावायच्या वेळेससुद्धा आहे ना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय सारखा हा जप चालूच होता. आणि आज आहे ना शिवमुठ ही तांदळाची आहे, त्यामुळे तांदूळाची शिवमुठ व्हायची आहे. पण अगोदर आहे ना पूजा करून घेऊ आणि नंतर शेवटी शिवमुठ वाहत असतात आणि नंतर आरती करत असतात. त्यामुळे ना मग अगोदर बेलाची पानं, फुलं, धोत्र्याचे पान, फूल पण भेटलं मला, फळ नाही भेटलं पण फूल भेटलं. तर फूल पण आणले होते मी 2, ते पण वाहून घेतले. त्यानंतर आहे ना आता शिवमुठ वाहून घेऊ. तर शिवमुठ वाहताना पण मंत्र म्हणायचा असतो. शिवा शिवा महादेवा, माझी शिवमुठ ईश्वरा देवा, माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा असं म्हणायचं असतं. मला माहीत नव्हतं, पण एका ताईंची कमेंट आली होती, त्यांनी मला सांगितलं, मग मी हे म्हणते. शिवमुठ आहे ना ही 3 वेळेस व्हायची असते. महादेवाला 3 आकडा आहे ना हा खूप प्रिय आहे, त्यामुळे आहे ना ही शिवमुठ आहे ना ही 3 वेळेस व्हायची असते. तर अशा पद्धतीने ना माझी सोमवारची पूजा झाली. त्यानंतर आहे ना इथं साबुदाण्याची खीर करते मी. बाकीच्यांना वरण भात आणि ते केलं आहे, तर आम्हाला आहे ना खीर करते उपवासासाठी. तर आजच्या पुरतं एवढंच. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.